आता बातमी आहे कोल्हापुरातून। 3.5 शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचं पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवातील खरं तर आज 5वा दिवस आहे। त्यातच आज शुक्रवार असल्यानं भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। मंदिराचा पूर्व दरवाजा परिसरात असणाऱ्या मंडप हाऊसफुल झालेला आहे, तर यात महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय पाहायला मिळते। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। 3.5 शक्तिपीठापैकी एक महत्त्वाचं पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवातील आज 5वा दिवस। अर्थात आज शुक्रवार असल्यामुळं महिलांनी प्रचंड गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या आपण आहोत दर्शन मंडप रांगेमध्ये। पूर्व विभागामध्ये ही सगळी रांग आहे, आणखीन भवानी मंडपच्या परिसरामध्ये ही रांग आज गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पर्यटक भाविक आहेत आणि महिलांची उपस्थिती ही लक्षणीय असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। याच दर्शन रांगेमध्ये खरं तर मोठ्या प्रमाणावरती जी व्यवस्था आहे ती देवस्थान समितीने केलेली आहे। एकीकडे AC देखील फॅन या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत, दुसरीकडं AI कॅमेरा देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। CCTV कॅमेऱ्यांची नजर या ठिकाणी आहे, फॅनची व्यवस्था आहे ती करण्यात आलेली आहे आणि देवस्थान समितीच्या वतीनं भाविकांना अत्यंत चांगलं आणि सुलभ दर्शन व्हावं यासाठी ही दर्शन रांग करण्यात आलेली आहे। साधारणतः पहाटे 5 वाजल्यापासून मंदिर उघडल्यानंतर आतापर्यंत 1.5 लाखापेक्षा अधिक भाविकांनी या ठिकाणी अंबाबाई चरणी रांगेत उभं राहून या ठिकाणी दर्शन घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकूणच जर पाहिलं तर 5 दिवसामध्ये जवळपास 4.5 लाखापेक्षा अधिक भाविकांनी हे दर्शन घेतलेलं आहे आणि करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या चरणी हे भाविक लिंग झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळं सध्या गर्दी आता आपल्याला वाढताना पाहायला मिळते आणि हीच गर्दी अशी कायम राहील अशी अपेक्षा देखील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने व्यक्त करायचं आपल्याला पाहायला मिळते। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।